टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई युनिव्हर्सिटीच्या फोर्ट कॅम्पसमध्ये शिवसेना प्रणित सिनेट सदस्यांनी आता आंदोलन केलेलं आहे आणि काल रात्रभर आंदोलन झालेलं आहे। आज सकाळी 7:30 वाजता या आंदोलनाला स्थगिती मिळाली आहे। प्रदीप सावंत स्वतः उपस्थित होते, सिनेट सदस्य आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्यासोबत इतर सदस्य सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। काय नेमकं घडलं, कारण जॉईंट मीटिंग लावण्यात आली होती, तुमचं ऐकूनच घेतलं जात नाही, बुकटूचंही ऐकून घेतलं जात नाही, असा थेट तुम्ही आरोप केला। मुंबई युनिव्हर्सिटीत नेमकं काय चाललंय? मुंबई युनिव्हर्सिटीत जो बजेट ज्या नियमांना आधारे धरून करायचा होता, प्रेझेंट करायचा होता, ते कोणतेही नियम त्यांनी व्यवस्थापन परिषदेत पाळले नव्हते। ती गोष्ट आमच्या सिनेट सदस्यांनी त्यांना निदर्शनास आणून दिली आणि त्यांना सांगितले की ही प्रक्रियाच पूर्ण चुकीची आहे, तर ही प्रक्रिया नियमांना धरून नाही आहे, तर तुम्हाला पुन्हा बजेट सादर करावं लागेल, तुम्ही आम्हाला वेळ द्या। जर ही प्रक्रिया योग्य असेल तर आम्ही राज्यपालांकडे जातो, त्यांच्याशी चर्चा करतो, जर त्यांनी योग्य म्हटलं तर आपण पुढे जाऊ, कारण राज्यपाल आमच्या बैठकीचे प्रमुख असतात, त्यांच्या पश्चात वाईस चान्सलर ही बैठक कंड करतात, पण कोणतीही गोष्ट ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न याची कोणतीही ठोस त्या पावलं त्यांच्या भविष्यासाठी किंवा विकासासाठी त्या बजेटमध्ये नव्हती आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना स्थगन प्रस्ताव म्हणा किंवा इतर याच्यात त्यांना त्या पद्धतीने आम्ही अडकवणार होतो, पण मेजॉरिटीच्या जिरावर हुकुमशाही पद्धतीने त्यांनी तो बजेट पास करायला चालू केलं। त्यावेळी आम्ही वेलमध्ये बसून देखील आंदोलन केलं। जर आम्ही चुकलो असतो तर विद्यापीठाने आमच्यावर कारवाई केली असती, आमच्यावर त्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ विद्यापीठ चुकलेलं आहे आणि आता आम्ही याच्या पुढचा लढा राजभवनात तर देऊच। आमचे युवासेना प्रमुख आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, पण यापुढे युवासेना आणि बुकटू संघटना रस्त्यावर उतरून देखील या विद्यापीठाच्या हुकुमशाही विरुद्ध लढा देणार। नक्कीच आपल्यासोबत इतर काही सदस्य आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही सुद्धा या लढ्यामध्ये अग्रस्थानी होतात, घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळाली, काय नेमक्या मागण्या होत्या आणि तुमचं ऐकून का घेतलं जात नाही? मुंबई विद्यापीठाच्या जे अधिकारी आहेत, जे VC प्री VC यांनी अतिशय हुकुमशाही पद्धतीने बजेट खिचण्याचा प्रयत्न केला। अशी कधीही पद्धत नसते, सभागृहामध्ये पहिलं स्थगन प्रस्ताव आणावे लागतात, स्थगन प्रस्ताव झाल्याच्या नंतर तुमचे प्रश्नोत्तराचं तास असते आणि अखेरीस बजेट असतं। परंतु आणि यापूर्वी आम्ही मी स्वतः शशिकांत जोरे सिनेट सदस्य 2010 पासून आहे। यापूर्वी कधीही बजेटची मिटिंग ही 2 दिवसाची असायची आणि 2020 नंतर ती ऑनलाईन झाली आणि 23ला सुद्धा झाली, पण यावर्षी ह्या लोकांनी स्वतःची हुकुमशाही करण्यासाठी 1 दिवसाचं बजेट घेतलं आणि एका दिवसामध्ये हे होणं योग्य नव्हतं। आम्ही वाढलेले प्रश्नोत्तर होते, त्या प्रश्नोत्तराचा 1 तास घेतला आणि एकच प्रश्न झाला। जर मग तुम्ही जर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जर तुम्ही वेळच देणार नसाल आणि जाणून बुजून जर बजेटमध्ये तुम्ही प्रोव्हिजन बघा ना काय करताय तुम्ही, बाळ आपटे अध्यासन केंद्राला 29,50,00,000चं प्रोव्हिजन हे करताय आणि आमचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यासन केंद्राला तुम्ही काहीच प्रोव्हिजन करत नाही। अण्णाभाऊ साठेंच्या आमच्या यांना प्रोव्हिजन करत नाही आहे। तसेच आपल्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र कधी चालू करणार हे प्रश्न आम्हाला विचारायचे होते। म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारू यासाठी त्यांनी हे जाणीवपर्यंत मुस्कटबाजी केली आणि ही मुस्कटबाजी एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून बुकटू संघटना आणि युवसेना आम्ही हे प्रतिकात्मक बोलताना ठिय्या आंदोलन आम्ही रात्रभर केलं। सकाळी 7 वाजता आम्ही त्याचा हे समारोप केला आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही हा सतत लढा चालू ठेवू। नक्कीच आपण पाहतो की आदित्य ठाकरे युवा सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबत तुम्ही राज्यपालांची सुद्धा भेट घेणार आहेत, काही तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? नाही, राज्यपालांकडे तोडगा निघणार म्हणजे आम्ही त्यांच्यासमोर जे नियम आहेत ते नियम ठेवणार, त्यामुळे राज्यपालांना विद्यापीठाला त्या नियमाप्रमाणे चालायला सांगावंच लागणार आहे। नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की वाद चिघळत चाललेला आहे आणि आता राज्यपाल काय नेमका निर्णय घेणार आहे याबद्दलही आता बरीच उत्सुकता लागून राहिलेली आहे, त्यामुळे सोमवारी नेमक्या काय घडामोडी घडतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।